मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉक्टर चंद्रकांत पाटील यांना सहकार गौरव पुरस्कार प्रदान। सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत बाजीराव पाटील यांचे सेकंडरी पतसंस्थेचे उल्लेखनीय कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष माननीय श्री राहुलजी नार्वेकर, उद्योग मंत्री माननीय श्री उदय सामंत, सहकार राज्यमंत्री माननीय श्री पंकज भोयर, कौशल्य मंत्री माननीय श्री मंगल प्रभात लोढा, माननीय आमदार प्रवीण दरेकर, आमदार माननीय प्रसाद लाड, भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण, आमदार माननीय चित्रा वाघ, माननीय आमदार विनय कोरे, माननीय श्री विद्याधर अनासकर, माननीय शिवाजीराव नलावडे, श्री नंदकुमार काटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व सहकारी महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यातील सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था तसेच संस्था पदाधिकारी यांचा सन्मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 16 पुरस्कार मुंबई येथे देण्यात आला। शिक्षक शिक्षकेतर बांधवांची अग्रेसर असलेली पतसंस्था राज्यात आदर्शवत काम केल्यामुळे सेकंडरी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, तज्ञ संचालक गुलाबराव गवळे, जगन्नाथ जाधव, खनिजदार सतेज शिंदे, सचिव किशोर पाटील, सहसचिव सतीश माने, संचालक पांडुरंग कणसे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व संचालक सचिन नलवडे, प्रमोद देशमुख, तुकाराम बेनके, गोविंदराव सूळ, प्रभारी सरव्यवस्थापक शांताराम वीरकर तसेच चंद्रकांत पाटील यांच्या सौभाग्यवती सौ दीपारी पाटील, चिरंजीव अक्षय पाटील, याशिवाय मातोश्री हिराबाई पाटील व कन्या सिद्धी पाटील उपस्थित राहून पाटील यांचे अभिनंदन केले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई तिथे। तयार करायचं, सहकाराचं क्षेत्र हे मजबूत करायचं, या दृष्टीने या ठिकाणी सहकारिता विद्यापीठाची स्थापना देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आली। आणि हे सगळं करत असताना आमच्या सहकारी साखर कारखान्यांचा त्या ठिकाणी विशेषतः 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स माफ करणं असेल, इथेनॉलची नवीन पॉलिसी असेल, वेगवेगळ्या प्रकारे सहकार क्षेत्रातले हे जे आमचे काही कारखाने आहेत हे जिवंत राहिले पाहिजेत, याकरता सीबीजीची पॉलिसी असेल, अशा अनेक पॉलिसीज या ठिकाणी तयार केल्या। आणि भविष्यातही खरं म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हे कार्य या ठिकाणी होणार आहे। हे सगळं सुरू असताना खरं म्हणजे प्रवीण दरेकरांचं एका अजून गोष्टी करता मनापासून अभिनंदन करेन की आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही सहकारी सोसायट्या आहेत यामध्ये जवळपास 40-45% सोसायट्या या सहकारी